नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये विविध प्रकारे टोटल कशी करायची ते शिकणार आहोत। मित्रांनो, टोटल करण्याची ज्या विविध पद्धती आहेत त्या जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की अशाच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की मी ऑलरेडी येथे काही टेबल बनवलेला आहे एक, आणि इकडे काही व्हॅल्यूज देखील इकडे एंटर करून ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला येथे आपला टाइम वाचेल। तर मित्रांनो, आता पहिला आपण एक एक पद्धती येथे पाहूया टोटल करण्याच्या। सर्वात पहिली पद्धत आपण येथे पाहणार आहोत। आता तुम्ही इथे पाहू शकता की ही सगळी टोटल आहे। इकडे तुम्ही इथे पाहू शकता हे सगळे व्हॅल्यूज आहेत, ह्या तुम्ही पाहू शकता। आता ह्यांची मी येथे 5 जे आयटम्स आहेत, इथे पेन, पेन्सिल, इरेजर, मार्कर, नोटबुक यांची जी अमाउंट आहे त्याची मी टोटल इथे आता करणार आहे। त्याकरिता तुम्हाला इथे तुमचा जो आहे माऊसचा जो बटन आहे तो ह्या सेलवर नेऊन ठेवायचा आहे अशा प्रकारे, आणि तुम्हाला इकडे पाहू शकता की ऑटो सम हे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की ऑटोमॅटिकली सेल्स सिलेक्ट झालेले आहेत आणि ऑटोमॅटिकली इकडे समचा फॉर्म्युला आलेला आहे। मग तुम्हाला इथे फक्त एंटर करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की इथे टोटल अमाउंट 270 आलेली आहे। तसंच आपण मित्रांनो, आता मी इथे तुम्हाला दाखवतो। आता दुसरी पद्धत आहे, आपण इथे करू शकतो की इज इक्वल टू, आपण इकडे सम टाईप करायचं। ओके, मग पुन्हा इथे ब्रॅकेट ओपन करायचा। नंतर आपल्याला ज्या पण व्हॅल्यूजची इथे सम करायची आहे ती व्हॅल्यूज आपल्याला इथे सिलेक्ट करायच्या आहेत अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला ब्रॅकेट क्लोज करायचं आहे अशा प्रकारे आणि एंटर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की इथे टोटल आलेली आहे। ओके, आता मित्रांनो तसंच आपण दुसरी एक पद्धत आपण पाहू शकतो की आता ह्या सगळ्यांची मला टोटल किती आहे ती आता बघायची आहे। तर मी काय करेल, हे जे सेल्स आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करेल। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे 5 काउंट्स 5 म्हणजे हे 5 नंबरचे आयटम्स आहेत, 5 नंबर आहेत बरोबर। आणि इथे सम बघा इकडे आलेली आहे 24, ही 24 सम आहे। ओके, असं आहे। तसंच मी आता पुन्हा इथे तुम्हाला ऑटो सम करून दाखवतो। हे पहा, ऑटो सम करून येथे सम टोटल आलेली आहे। आता आपण इथे पुन्हा दुसरी एक अजून एक पद्धत इथे पाहणार आहोत, ती म्हणजे आपली सगळ्यात नॉर्मल पद्धत आहे। आता मी इकडे इज इक्वल टू करत आहे। इज इक्वल टू केल्यानंतर आपल्याला ज्या पण इथे आता काही ठराविक इथे फक्त आता मला रेड जे व्हॅल्यूज आहेत त्यांचीच मला फक्त सम हवी आहे। तर मला ह्या रेड व्हॅल्यूवर मी आता इकडे माझा हे ठेवला, सेल सिलेक्ट केली ती, मग प्लसवर क्लिक करायचं आहे। पुन्हा जे रेड आहे त्याच्यावर मी क्लिक केलं, ती सिलेक्ट केली। पुन्हा खाली ही जी थर्ड रेड आहे त्याच्यावर मी गेलो आणि ती सेल सिलेक्ट केली। नंतर आपल्याला एंटर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपण सिलेक्टिव्ह अशा प्रकारे नंबर्सची देखील येथे टोटल काढू शकतो। हे झालं। आता मी अजून एक पद्धत दाखवतो। जेव्हा आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे रो मधली आपल्याला जर एखादी टोटल काढायची असेल तर ती कशी मी ह्या सेलमध्ये आता माझा इथे सेल सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट हे ऑटो समवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ह्या सेल्स ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतील। त्यानंतर आपल्याला येथे एंटर करायचं आहे। हे पहा, येथे 24 व्हॅल्यू आलेली आहे। तसंच मित्रांनो, आता समजा मला पुन्हा एकदा इकडे ऑटो सम करायचं आहे। कधी कधी काय होतं की तुम्ही इथे पाहू शकता की आता मी हा एक सेल सिलेक्ट करतो, सेल सिलेक्ट केला। ओके, त्यानंतर मी ऑटो समवर क्लिक करतो। तुम्ही पाहू शकता की फक्त वरची व्हॅल्यू येथे सिलेक्ट झालेली आहे। कधी कधी ज्या व्हॅल्यूज आहे ती ऑटोमॅटिकली कधी कधी सिलेक्ट होत नाही, तेव्हा आपल्याला आपल्या माऊसनी किंवा कीबोर्डच्या मदतीने आपल्याला ज्या पण सेल इथे सिलेक्ट करायच्या आहेत त्या इथे सिलेक्ट करायच्या आहेत अशा प्रकारे, आणि मग इथे एंटरवर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की ह्या सगळ्यांची इथे टोटल आपल्याला खाली मिळालेली आहे। ओके, आता दुसरी एक पद्धत आहे। हे पण हॉरिझॉन्टल जेव्हा आपण करतो तेव्हा आपण इज इक्वल टू सम टाईप करून ब्रॅकेट ओपन करून बाजूच्या जेवढ्या पण आपल्याला टोटल घ्यायचे आहे ते सिलेक्ट करून आपल्याला ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि मग एंटरवर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता की येथे देखील आपलं जे आहे ती व्हॅल्यू आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये विविध प्रकारे टोटल कशी करायची ते शिकलेलो आहोत।
धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.